बघा ज्या संघांची प्रवेश फी बाकी आहे त्या सर्वांनी ते प्रवेश फी आमच्या समालोचन कक्षामध्ये आमचे गुणलेखक विक्रम नाईक विशाल नाईक यांच्याकडे जमा करायचे। जे संघ आजच्या दिवसातून स्पर्धा खेळतात त्या सर्व संघांनी आपली प्रवेश फी इथे जमा करायची आहे। करण पाटील इज द मॅन ऑफ द मॅच। चला आपण करण पाटीलला चिकणे सर मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊन सन्मानित करूया। मित्रांनो आता चर्चा बंद करा आणि मैदानामध्ये सामना देखील आपण सुरू करूया। हॅलो, चला कमिटी मेंबर आपण व्यासपीठावर या। कमिटी मेंबर आपल्याला मॅन ऑफ द मॅच पाहुण्यांच्या शुभास्ते द्यायचे। सर्वात प्रथम सचिन घरत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल। हळू 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 चला करण पाटील याच्या बॅट मधून आज 49 धावांची स्फोटक खेळी आपण पाहिली आणि करणला आपण देऊया सामनावीर पारितोषिक। सर्वात प्रथम आपण ट्रॉफी आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी ललिताताई प्रतापजी पाटील यांना विनंती करेन आपण आपल्या शुभस्ते विद्यमान सरपंच काटई छायाजी विनोद पाटील यांना विनंती असेल आपण आपल्या शुभस्ते सर्वात प्रथम ट्रॉफी द्या। सर्वात प्रथम यस तब्बल 6 षटकार खेचले करणने। त्यानंतर साजन पाटील यांच्याकडून देण्यात येणार गिफ्ट हॅम्पर। ललिताताई आपण हे गिफ्ट हॅम्पर द्यायचे। त्यानंतर कुणाल पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कारिवली यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर मिसेस दीपक दादा भोईर देतील। त्यानंतर कल्पेश नाईक सिव्हिल इंजिनियर यांच्याकडून देण्यात आलेलं गिफ्ट विनोदजी गौरू पाटील माजी सरपंच काटई। त्यानंतर सतीश नाईक आणि वैभव पाटील यांच्याकडून आलेलं हे गिफ्ट हॅम्पर प्रकाश नाईक माजी सरपंच यांच्याकडून देत आहेत। त्यानंतर यस पद्मनाभ यस पुढचं गिफ्ट जे आहे ते वैभव पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहे। त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणे अगोदर 500 रुपयांचं पारितोषिक जे आहे सचिन घरत एक सचिन घरत ही हिटर होते एका काली आणि मैदान गाजवली षटकारांचा बादशाह आज षटकारांच्या हॅट्रिक साठी पारितोषिक देतोय। तत्पूर्वी आपण एक स्वागत आणि सन्मान दुर्वनजी पाटील यांचं करणार आहोत। दापोडा ग्रामपंचायत मध्ये वरिष्ठ लिपिक आणि वरालदेवी ताडाली संघाचे संघनायक उमेश चौधरी आपण सामना सुरू होण्याआधी समालोचन कक्षामध्ये प्लीज आयोजन कमिटीशी आपण संपर्क साधायचा आहे। चला या यस मेघनाथ पाटील यांच्या शुभास्ते आपण दुर्वन पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतोय। एक जबरदस्त व्यक्तिमत्व नेहमीच कार्यरत असतात क्रिकेटमध्ये कबड्डीमध्ये आणि दुर्वन पाटील एक वरिष्ठ लिपिक आहेत ग्रामपंचायत दापोडेचे। आपलं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे। धन्यवाद दुर्वनजी या ठिकाणी आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं लाख लाख आभार। तर मित्रांनो नेक्स्ट मॅच सुरू होते काटई वर्सेस ताडाली आणि या मॅचची कॉमेंट्री करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत काळामकिनी सर। धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर। आज मान्यवर कक्षामध्ये आपण प्रतापजी पाटील साहेबांच्या सौभाग्यवती भिवंडी पंचायत समितीच्या माजी
सभापती ललिताताई प्रताप पाटील, त्यांच्या सोबत मनीषाताई दीपक भुईर, ग्रामपंचायत रणालच्या माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या सोबत काटी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच छायाताई विनोद पाटील या महिला भगिनी आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सौभाग्यवती पूनमताई मेघनाथ पाटील विद्यमान उपसरपंच आहेत कारिवली यांच्या मान सन्मानार्थ ही स्पर्धा आणि आज या माता भगिनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. सर्वांचा आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाच्या वतीनं आपल्या उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला पुन्हा एकदा सर्वांना जय श्रीराम. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. सामना सुरू होतोय. जय गावदेवी काटई आणि वरलदेवी ताडाली. गोलंदाज आहेत मोंटू रवी गोलंदाज आहेत. सुभाष पाटील आणि प्रवीण पाटीलची ही सलामी जोडी जय गावदेवी काटई संघाकडून. पहिल्या चेंडूवर 2 धावा सुभाष पाटीलने पूर्ण केलेत. 2 धावीने स्वतःच आणि जय गावदेवी काटई या संघाचं धावांचं अकाउंट ओपन झालेलं आहे. या चेंडूवर देखील चौकार आलाय. नक्की चांगली सुरुवात आहे सुभाष पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूमध्ये 6. नक्कीच येथे काटेई ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच आणि कारिवली गावच्या सुकन्या छायाताई विनोद पाटील उपस्थित आहेत आणि त्यांच्या गावचा संघ मैदानामध्ये खेळतोय. हा एक चांगला योगायोग या स्पर्धेच्या माध्यमातून जुळून आलेले. ताईंचं या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. 2 चेंडूमध्ये 6. पुढील चेंडू गोलंदाज रवी प्रताप इनसाइड आउट. चांगला फटका इनफिल्डच्या वरून उडवलाय. हा चेंडू देखील थांबणार नाहीये. या चेंडूवर देखील सुभाष पाटीलने चौकार ठोकलाय. धावसंख्या 10. 3 चेंडूमध्ये 10 धावा ठोकलेत. सुरुवात चांगली आहे जय गावदेवी काटई संघासाठी. चिंतामणची घरात आमच्या अगदी समालोचक कक्षामध्ये आहेत. या संघाचे एक मुख्य सहकारी. इथे दबाव जाणवतोय. गोलंदाज रवी प्रतापच्या खांद्यावर. हा चेंडू वाईट आलाय. धावसंख्या 1-1. 11 धावा लागलेत. 3 चेंडूमध्ये 11. हा चेंडू अगदी डीप मिड विकेट रिजनला केलेला आहे. उमेश चौधरी डीप मध्ये उभे आहेत. चांगली फिल्डिंग होते. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. बघा यानंतर पहिल्या फेरीचा चौथा सामना असेल. छत्रपती शिवाजी महाराज वडोणवगर आणि जोशी इलेव्हन भादवड ये. वेलकम संदीपजी मोरे. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. 13 धावा आणि चेंडू टाकून झाले 4. चांगली सुरुवात आहे सुभाष पाटील कडून. हा फटका देखील ऑन साइड ला खेळलाय. गॅप मोठा आहे मात्र अतिशय चांगली फिल्डिंग आपण उमेश चौधरीच्या माध्यमातून पाहतोय. नक्की संघाच्या मौल्यवान 2 धावा त्यांनी वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी डीप मिड विकेट रिजन मधून काऊ कॉर्नर रिजन अगदी खूप दूरचा पल्ला गाठला होता हा चेंडू अडवण्यासाठी. 15 धावा झालेत आणि 15च्या 15 धावा 14 धावा या सुभाष पाटीलच्या खात्यामध्ये आहेत. 5 चेंडू मध्ये शेवटचा चेंडू. इथे देखील फटका उडवलाय. संपर्क चांगला झालाय. खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा षटकार आलाय सुभाष पाटीलच्या बॅट मधून. डीजे वाले गेले. जेवण आलंय. नक्कीच भूक लागली असेल. आज शनिवार आहे. हनुमंतरायाचा वार. 1:33 झालेली आहेत. नक्कीच धावसंख्या झाली ती 21. आज शुद्ध शाकाहारी भोजन. छत्रपती शिवाजी महाराज वडोणवगर आणि जोशी इलेव्हन भादवड ए टीम
आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. वेलकम, सुस्वागतम. ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतोय, सौभाग्यवती पूनमताई मेघनाथ पाटील, विद्यमान उपसरपंच कारिवली, यांचे इथे शुभागमन झालेले आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर राखी जोगेंद्र पाटील ताईंचं देखील शुभागमन. जोगेंद्र पाटील यांच्या सौभाग्यवती आणि जोगेंद्र पाटील यांच्या सुकन्या आर्या जोगेंद्र पाटील आणि लावण्य पाटील, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच बघूया. प्रवीण माली प्रथमच स्ट्राईक. पहिले 7 चेंडू अगदी सुभाष पाटीलच्या वाट्याला आले होते आणि 21 धावा बनवलेत. त्याच्यामध्ये 20 धावा सुभाष पाटीलच्या बॅटमधून. अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज सुशील, दुसऱ्या ओव्हरची सुरुवात अतिशय चांगली केलेली आहे. 21 धावा. इथे बघूया, चेंडूला हलक्यात टॅप केला आहे स्वतः गोलंदाज सुशीलनं. चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून उचललाय. इथे विकेट येईल प्रवीण मालीची. धावबाच्या स्वरूपात पहिला सांघिक यश वराल देवी ताडाली संघाच्या पक्षामध्ये. पहिला विकेटचं पतन. 22 धावांची अगदी वेगवान भागीदारी आपण पहिली. 8 चेंडू मध्ये 22. उपसरपंच चषक ज्यांच्या नावाने मित्रांनो आपण पाहत, त्या कारिवली ग्रामपंचायतच्या विद्यमान उपसरपंच सौभाग्यवती पूनमताई मेघनाथ पाटील यांचे देखील मंचावरती शुभ आगमन झालेले आहे. चला उमेश, खेळ थांबवू नका आपण. फलंदाज आपण जरा काही करा. नवीन बॅटर मैदानामध्ये महेश. नक्कीच आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती प्रतापजी पाटील साहेबांच्या सौभाग्यवती ललिताताई प्रताप पाटील, त्यांच्या सोबत राणाल ग्रामपंचायतच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच मनीषाताई दीपक भोईर आणि छायाताई विनोद पाटील या काटेही ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पॉइंट रिझनला चेंडू ढकललाय. दुसरी धाव महेशनं कंप्लीट केलेली आहे. 2 धाव संख्येनिशी संघाची टोटल झाली ती 24. चांगल्या धावा आहेत. जय गावदेवी काटे संघाच्या फलंदाज सुभाष पाटील कडून इथे हा चेंडू उडवलाय. अगदी महेशनं आल्या आल्या दुसऱ्या चेंडूवर धमाका ठोकलाय. षटकार. क्या बात आहे. चांगली फलंदाजी आहे. आज काटे संघ घरून ठरवूनच आलाय की या उपसरपंच चषकामध्ये आपल्याला अगदी चांगला नैसर्गिक खेळ करायचा आहे. बघूया ही 2 व्हीलर बाईक आणि सुंदर उपसरपंच चषकाची ट्रॉफी कुठल्या गावामध्ये जाईल. इथे अजून एक धमाका पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा षटकार महेशच्या बॅटमधून. आणि नक्कीच आमचे सचिन घरात यांनी काल स्पर्धा सुरू होण्याआधीच षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज लावलेलं आहे. मात्र आज पहिला खेळाडूनं ते बक्षीस पटकवलेलं आहे. करण पाटील सचिन स्पोर्ट पूर्णा यांनी 49 धावा ठोकलेत आणि नक्कीच सलग 4 मध्ये 4 षटकार त्याच्या बॅट मधून आले होते. सचिन घरातनं त्यांना रोख रक्कम 500चं कॅश प्राइज दिलेलं आहे. इथे महेश साठी हॅट्रिकची संधी होती. क्रिकेटमध्ये चौकार षटकार हॅट्रिक फक्त मनोरंजन आहे. विकेट हॅट्रिकला खूप महत्व आहे. क्रिकेटमध्ये खरं तर विकेट हॅट्रिक हीच गणली जाते. इथे शेवटचा चेंडू आला डॉट आणि धावसंख्या 2 ओव्हर 1 बाद
अब तक 36. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. पूनमताई आपले शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं स्वागत सन्मान कंप्लीट करायचे आहेत. 2 मिनिटं पंच आपण सामने थांबवायचं आहे. चला आपण मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे जाऊया. प्रिन्स मूवीज स्टेज कव्हर करायचं आहे. पूनमताई मेघनाथ पाटील यांच्या नावाने स्पर्धा पाहतो आणि त्यांच्या शुभ हस्ते भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती प्रतापजी पाटील साहेबांच्या सौभाग्यवती ललिताताई प्रताप पाटील यांचं इथे हेतूची स्वागत आणि सन्मान कारिवली ग्रामपंचायतच्या उपसरपंच पूनमताई मेघनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो. धन्यवाद ताईसाहेब, आपण आलात. या स्पर्धेला आपली मोलाची उपस्थिती दिली. आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया. मनीषाताई दीपक भुईर विद्यमान ग्रामपंचायत राहणालच्या सदस्य आणि माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण करायचा आहे. राखी जोगेन पाटील यांना विनंती आहे की आपण पुढील स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. नक्की जोगेन भाऊ पाटील यांच्या सौभाग्यवती राखी जोगेन पाटील यांच्या हस्ते आज शुभ सन्मान होतोय. राणाल ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच मनीषाताई दीपक भुईर. धन्यवाद. पुढील स्वागत सन्मान आपण घेऊया संदीप मोरे यांचा. मेघनाथजी पाटील, आपण पुढील स्वागत सन्मान कंप्लीट करायचा आहे. या स्पर्धेसाठी अपार मेहनत तन मन धन ज्यांनी अर्पित केलंय. नक्कीच आखाडा ग्रुपचे देखील सदस्य आहेत. जय बजरंग कारिवली नवीन 40+ चे चांगले खेळाडू आहेत आणि सध्या कारिवली ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून देखील मेघनाथ पाटील यांच्याकडे पाहिले जातोय. धन्यवाद. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे. धावसंख्या झाली ती 37. अभिषेक हा फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. इथे अगदी साधा सोपा झेल ड्रॉप केलाय. सिली मिडॉपला गोलंदाज अभिषेकनं जीवनदान दिलंय महेशला. हा जीवनदान कदाचित माग पडेल. नक्कीच महेशला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. कारण की महेशनं 2 सलग षटकार ठोकलेत. याआधी गोलंदाज सुशीलला 38 धावा 14 चेंडू मध्ये 38चा आकडा जय गावदेवी काठी संघाच्या फलकावर आहे. अभिषेक ओव्हर द विकेट. इथे गेला चेंडू अगदी उडवलाय. नक्कीच इथे फिल्डिंग आज वरदेवी ताडली संघाची आपल्याला चांगली पाहायला मिळाली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये अगदी सीमारेषा लगत हा चेंडू इथे पकडला. वेलकम नीलमजी नाईक, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आणि जय बजरंग कारिवली सिनियर 40+ चे एक उत्कृष्ट खेळाडू. सध्या नंबर 1 वर टीम रँक करते. सिनियर 40+ मध्ये 4 ट्रॉफ्या उचललेल्या आहेत नीलम नाईकच्या संघाने. आणि नक्कीच या उपसरपंच चषकासाठी नीलम नाईक यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकासाठी जी रोख रक्कम आहे ती त्यांनी स्पॉन्सर केली. त्यांचा आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाच्या वतीनं विशेष आभार. इथे अगदी विकेट नंबर 2 सुभाष पाटीलच्या रूपानं नवीन बॅटर मैदानामध्ये गणेश बाबा. क्या बात आहे. मास मात्रेकडून देखील चौकार षटकार आणि विकेट साठी 500. सचिन घरतनं षटकार आणि विकेटला आहे तर मास मात्रेनं चौकारनं देखील इथे पारितोषिक लावलेलं आहे. क्या बात आहे. भोजन तयार आहे. नक्की ज्यांना कोणाला भोजन करायचं आहे त्यांनी अगदी स्टेजच्या उजव्या बाजूला आपली जी भोजनाची कॅन्टीन आहे
तिथे जाऊन भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. इथे गणेश बाबाची मोठी विकेट, क्या बात आहे. गणेश बाबा अगदी स्वस्तेमध्ये बाद झालेत. धक्का नंबर 3 जय गावदेवी काटे टीमला लागलेला आहे. नक्कीच आजच्या भोजनाची व्यवस्था बालू लवू नाईक या मान्यवरांनी केले, त्यांचे देखील विशेष आभार. दोन ओव्हर 5 चेंडू, धावा बनले 40. विकेट हॅट्रिक ऑन आहे अभिषेक साठी. नक्कीच या स्पर्धेमध्ये आज दुसऱ्या दिवसातून पहिली षटकार हॅट्रिक पाहिली. अजून चौकार आणि विकेट हॅट्रिक पाहिजे. इथे लेगबाईच्या स्वरूपात हा चौकार आल्याने धावा लागलेत. डबल 4 44 धावा. चांगल्या टोटल कडे जय गावदेवी काटेही संघ आपल्याला सरकताना पाहायला मिळतोय. 3 ओव्हर 3 बाद 44 धावा. बघूया वराल देवी ताडाली टीम देखील एक कंप्लीट टीम आहे. या टीम समोर काटे संघ किती धावांचं लक्ष उभं करते. काटे संघाचे आपण जर एक मजबूत बाजू पाहिली तर गोलंदाजी विशाल चांगली आहे या संघाकडे. गोलंदाजी म्हणून या संघाकडे आपण नेहमीच चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणारे गोलंदाजांना पाहतोय. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वडनगर आणि जोशी 11 भादवड ए दोन्ही संघटक आपण तयार राहायचं आहे. जोशी 11 चे संदीप मोरे इथे उपस्थित आहेत. विद्येश पाटील फॅन टीम छत्रपती शिवाजी महाराज वडनगर. गोलंदाज नवीन आलाय. इथे चेंडूला अगदी मिड ऑफच्या वरून केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. फेकी थोडीशी खराब. इथे हा फटका सजवलाय. अतिशय सुपर टायमिंग आणि ताकद या फटकेमध्ये पाहायला मिळाली. विजेंद्र घरचा ब्लास्ट महेश झेल सोडला होता आणि महेशला जीवनदान अभिषेकने दिलं. तो नवीनला मागत पडलाय. धावसंख्या झाली ती 52. 52 धावा. इथे अजून एक फटका उडवलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी. इथे पुन्हा एकदा आता सुशीलनं हा झेल धरतीला दान केलाय. आज महेश चे लक खूप चांगले आहेत. अगदी 2 झेल त्याचे सोडलेले आहेत या इनिंग मधून. संघाची टोटल 54. 54 धावा झालेली आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक 25 धावा महेशच्या बॅट मधून आलेत. आणि हा फटका स्लॉग सीप सुपर टायमिंग. चेंडूला पाठवलंय सीमा पार. षटकार. नवीन नाराज आहे कारण की तुम्ही असे झेल सोडाल तर गोलंदाजाला तुम्ही तो देऊ शकणार नाही आहात. 60चा आकडा गाठलेला आहे. आजच्या आपण दिवसातून पाहिलं विशाल तर धावा चांगल्या बनतायत. आज गोलंदाजांची अक्षरशः धुलाई आहे. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू, स्लोवर चेंडू होता. चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. नवीनच्या माध्यमातून डॉट बॉल. या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे आणि हा चेंडू ऑन दी कार्पेट केलेला आहे. चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिझनला. उमेश चौधरी कडून चुकी पाहायला मिळाली आणि या चेंडूवर आलाय महेशच्या बॅट मधून हा चौकार. आणि एकूण धावसंख्या झालेली ती जय गावदेवी काटे संघाची 64. 64 धावा झालेत
आणि 65 धावांचं आव्हान उभं केलेले आहे वराल देवी ताडाली टीम समोर. जाऊया आपण पुढील दोन संघादरम्यान नाणेफेकी करूया. चला विद्येश पाटील फॅन टीम छत्रपती शिवाजी महाराज वडनवगार संघनायक वडनवगार संघाचे खेळाडू तिथे उभे आहेत. संघनायक आमचा आवाज येत असेल तर या आपण लगेच. धन्यवाद. विदेश आलेले आहेत मान्यवर कक्षामधून. नक्कीच आपण नाणेफेकीसाठी जाऊया. पूनमताई आपण ह्या छायाताई आपण देखील या तिन्ही महिला भगिनी आपण यायचं. आपण आपल्या शुभ हस्ते या महत्वाच्या सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. अगदी पहिल्या फेरीची ही चौथी मॅच असेल. चला विद्येश्वर पाटील साईराज इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा वेलकम. बलदेव जोशी जगदीशजी नाईक राखीताई आपण देखील यायचंय. राखीताई जोगेन पाटील छायाताई विनोद पाटील आणि ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतोय कारिवली ग्रामपंचायतच्या विद्यमान उपसरपंच पूनमताई मेघनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेकी उडवली जाईल. बघा एका बाजूला आपण पाहतोय या स्पर्धेचा आयोजक संघ आखाडा ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला उपसरपंच चषक अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोण आवाज देतील? बलदेव जोशी. उपसरपंच अशी मागणी केलेली आहे आणि जे मागितलंय तेच आलंय. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. बलदेव जोशी बसा आपण. नक्की सध्याच्या घडीला जोशी इलेव्हन भादोड ही टीम एक मजबूत टीम म्हणून पुढे आलेली आहे. बलदेव जोशी या मैदानामध्ये एंट्री केली, प्रवेश केला. ही स्पर्धा पाहून काय वाटते? चांगले स्पर्धा चांगली आणि ग्राउंड खेळण्यासाठी खूप चांगलं आहे. बघू आता आम्हाला चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे आम्हाला इथेशी. आणि जगदीश आहे पिंटू आहे तर आम्हाला आमची संघाची कामगिरी ह्या वर्षी चांगली आहे. तसंच आम्हाला आता विनोद पाटील सारखा एक फलंदाज भेटला आहे तर आमची संघाची ताकद जास्त वाढली आहे. नाणेफेकी जिंकलेली आहेत. अगदी समोरचा संघ म्हटलं तर याच परिसरातील विद्येश पाटीलचा संघ देखील आपल्या नवीन 40+ संघटनेमधून 5 स्पर्धा ही 5वी स्पर्धा आहे. चांगली कामगिरी करतोय. या संघाच्या अंगीच नाणेफेकी जिंकलेली आहे. काय निर्णय घेत आहे? क्षेत्ररक्षण घेत आहे. आपल्याला शुभेच्छा आहेत. नक्कीच विद्येश नाणेफेकी हरलात आणि वाट्याला प्रथम फलंदाजी आलेली आहे. हा निर्णय मनासारखा आहे की मनाच्या विरोधात आहे? मनासारखा आहे. क्या बात आहे. अगदी जे पाहिजे होतं तेच मिळालं आहे. एक प्रश्न आहे. आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली संघाने आपल्या नवीन 40+ कमिटीच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रथमच आपण बाईक विजेत्या संघास देणार आहोत. एकंदरीत स्पर्धेवर नजर टाकली. स्पर्धेची सजावट, ट्रॉफ्या, आयोजन आणि नियोजन याबद्दल काय म्हणाल? कारविलेल्यांचं आयोजन आणि नियोजन चांगला असतो. दुसरी गोष्ट एक आहे त्यांचं बक्षिसाची जी क्षमता असते ती अतिउत्तम असते. सगळ्यांना चांगली देतात आणि चांगले हे करतात. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद विद्येश पाटील आणि बलदेव जोशी. अगदी पहिल्या फेरीच्या चौथ्या सामन्याची नाणेफेकी जोशी इलेव्हन भादवाड हे संघाचे संघनायक बलदेव जोशीने जिंकून प्रथम घेतलाय. गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी छत्रपती शिवाजी महाराज वडनवगार या टीमला आमंत्रण दिलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच कायम केणी सर. तर मित्रांनो जाऊया आपण व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत त्या मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी. नेहमीच जय बजरंग कारिवली ए आणि 40+ या संघावर ज्यांचा अपार प्रेम राहिलेला आहे शिवसेना उद्धव गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय विभाग प्रमुख आणि कारिवली गावचे उद्योगपती एक अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत. नेहमीच कारिवली किंवा परिसरामध्ये कुठलीही स्पर्धा हो, मग कबड्डीची असो किंवा क्रिकेटची स्पर्धा असो, त्या स्पर्धेसाठी विशेष ज्यांचं सहकार्य असते असे सर्वांचे लाडके सर्वांचे आवडते नीलम नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर नीलमजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी मेघनाजी पाटील ज्यांच्या पत्नीच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतोय. नक्कीच उपसरपंच चषक 2025
मेघनाजी पाटील यांच्या शुभ हस्ते हे स्वागत आणि सन्मान नीलम नाईक यांचं केलं जात आहे. धन्यवाद नीलमजी नाईक, या ठिकाणी आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपला अमूल्य वेळ दिला आपण, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा लाख लाख आभार. त्यानंतर योगेश म्हात्रे नाना, आपण या व्यासपीठावर नाना. त्यानंतर जगदीश भाऊ, जगदीश नाईक भाऊ, संदीप मोरे भाऊ, आपण या व्यासपीठावर. आपलंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. जगदीशजी नाईक, वंडर ऑफ भिवंडी. खरं तर कारिवली संघावर नेहमीच ज्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि एक जिंदादिल क्रिकेट पटू असं मी ज्यांना म्हणेन, असं जगदीश नाईक यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, मेघनाथ पाटील आपणास आपण आपल्या शुभ हस्ते वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. मित्रांनो, त्यांच्या वतीने आता आगरी पद्धतीचं खास जेवण मिळणारा धाबाही खोलण्यात आलेला आहे. जर तुम्हाला पार्टीचं आयोजन करायचं असेल, बर्थडे पार्टी असो किंवा इतर कार्यक्रम असो, जगदीश नाईक यांच्या धाब्यावर जाऊन तुम्ही अनेक मेनूंची लज्जत चाखू शकता. त्यानंतर योगेश नाना, बूम बूम योगेश नाना, डेव्हिड बून ऑफ न्यू 40+ यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मेघनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे स्वागत आणि सन्मान पाहतोय. एक मृदू स्वभावाचे व्यक्तिमत्व योगेश नाना, आमचे खास मित्र, स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. थँक्यू सो मच. बॅक टू कॉम्बॉक्स. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर, एक आगरी कवी आणि नक्की जय गावदेव वडनोगर नवीन 40+ संघाचे संघनायक. आपला खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेमध्ये अगदी ज्ञानेश्वर चिकणे सर देखील गेली 2 दिवस आमच्या समालोचन कक्षामधून चांगले समालोचन करतायत. 65 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये वरालदेवी ताडाली संघाची सलमीर जोडी आपण पाहतोय. सुशील आणि रवी पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा आल्या 10. अगदी जशाच तसं उत्तर सुरू आहे, कारण की जय गावदेवी काठी संघाने देखील 3 चेंडूमध्ये 10 धावा ठोकल्या होत्या. त्याच्यामध्ये 2 चौकार, 1 दुहेरी. तर त्या उलट वरालदेवी ताडाली संघाकडून 1 डॉट, षटकार आणि चौकार अशी सुरुवात आहे. नक्की जोगेन पाटील यांच्या दोन्ही सुकन्या आर्या आणि लावण्या पाटील या देखील आज या स्पर्धेला इथे भेट देण्यासाठी आलेले आहेत. पूनमताई पाटील यांच्या समवेत त्यांचं देखील आपण स्वागत करूया. इथे हा चेंडू आलाय डॉट. गोलंदाज राकेश घरत आहेत, चांगली गोलंदाजी करतायत. 65 धावा म्हटलं की डोक्यावर खूप धावांचा ओझा आहे, मात्र डोक्यावरचा ओझा खांद्यावर घेऊन यावं लागेल. वरालदेवी ताडाली संघाच्या फलंदाजांना सरळ बॅटनं चेंडूला केलेला आहे. गणेश बाबा चांगली फिल्डिंग करतायत. इथे एक सिंगल धाव फक्त आलेली आहे सुशील साठी. धावसंख्या 1-1. 11 धावा लागलेत. चेंडू टाकून झालेत 5 आणि धावा बनलेत 11. आपण जर प्रति ओव्हर धावांचा विचार केला, 22 धावा या प्रति ओव्हर घ्याव्या लागतील. 21. बघूया इथे राकेश घरात, क्या बात आहे. अतिशय इनफिल्डच्या आतमध्ये चांगला झेल टिपलाय आणि ते पहिली विकेट आलेली आहे रवी प्रतापच्या स्वरूपात. जय गावदेवी काठी संघाचे गोलंदाज राकेश घरतच्या खात्यामध्ये पहिला धक्का. नक्कीच आखाडा ग्रुप सध्या आउट ऑफ कंट्री देखील या ग्रुपची नावाची धून आपल्याला ऐकायला मिळेल. उपसरपंच चषकाच्या माध्यमातून आखाडा ग्रुप आणि जय बजरंग नवीन 40+ कारिवली आयोजित नवीन 40+ क्रिकेट संघटनेमधला सर्वात मोठा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. उपसरपंच चषक 2025. चला टीम मीटिंग कमी करा आता.
लगेच आपण सामना कंटिन्यू सुरू ठेवा. जय गावदेवी काटेई. काटेई संघाची ताकद ही गोलंदाजी म्हणून आपण या नवीन 40+ संघटनेमध्ये सुरुवातीला पाहिली. हळूहळू या संघाने फलंदाजीतून देखील चांगल्या धाबा ठोकताना आपण पाहिले. सुभाष पाटील आणि राजेंद्र बजागे नक्कीच जुने सहकारी मित्र असे 40+ मधून आपल्याला भेटत राहतात. भरपूर चांगला क्रिकेट राजेंद्र बजागेने देखील पिंपळगर गावासाठी खेळलेला आहे. 1 ओव्हर 1 बाद 11 आणि ओव्हर नंबर 2 साठी महेश आलाय. नक्कीच आमचे चिंतामण घरात या संघाचे एक सिनियर खेळाडू. नक्कीच आता मामा भांजे दीपा मामा आणि चिंतामण घरात महेश क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर चेंडू बॅट टू दी बॉलर असा फटका आपण सुशीलचा पाहिलाय. आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये महेशनं अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडलाय. महेश आज चांगली फलंदाजी केली. महेशच्या बॅटमधून तब्बल 35 धावा आलेत. क्या बात आहे. 11 चेंडू मध्ये 4 षटकार आणि 1 चौकारांसह त्यांनी 35 नाबाद धावा ठोकलेत 64 मध्ये. म्हणजे सिंहाचा वाटा आहे. इथे बॅटची कडा इष्टांच्या मागे चांगला झेल टिपलाय. फलंदाज सुशील झेलबाद. त्यांच्यासाठी आम्ही इथे एक सूचना करतो की आपली जी प्रवेश फी आहे ती जमा करायची आहे. क्या बात आहे. काय फटका केला उमेशनं. वाह अप्रतिम. जबरदस्त टायमिंग ताकद नजाकत पाहायला मिळाली. षटकार. आपला अकाउंट ओपन केलाय. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचलेली आहे. 9 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 17 धावा लागलेत. 65 बनवायचे आहेत. महेश इथे अजून एक धमाका. काऊ कॉर्नर त्यांच्या बाहेर. हे भिंगरी आहे. क्या बात आहे. उमेश अगदी खेळाडू कक्षामधून ठरवूनच आलेत. अभी नाही तो कभी नाही. इथे जर आता षटकार आला तर मास मात्रे आणि सचिन घरत करून प्रत्येकी 500-500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा ताडाली टीम वडोनगर आणि भादवाड वडोनगर आणि ताडाली या तिन्ही संघांना आम्ही आयोजन कमिटीकडून विनंती करतोय की या स्पर्धेची जी लिगली प्रवेश फी आहे ती आपण विशाल नाईक आमचे गुणलेखक यांच्याकडे जमा करायची आहे. धन्यवाद. धावसंख्या झाली ती 23. उमेशनं 2 चेंडू मध्ये 12 ठोकल्या. बघूया तिसरा येईल का. मास मात्रे सचिन घरत कडून या चेंडूवर जर षटकार आला तर उमेशला 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. मास मात्रेनं चौकाराला देखील हे पारितोषिक आज डिक्लेअर केलेले आहे. महेश फुलटॉस. हा फटका फसलाय का पाहूया. आणि इथे झेल केलं धरतीला दान. लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली की हा चेंडू बिमार आहे की नाही चेक केलं जाईल. 1 धाव आलेली आहे. बघूया
क्रिकेटमध्ये झेलला खूप महत्व आहे. फेर डिलिव्हरी आहे, एकच धाव येईल. धावसंख्या 24. गोकुळजी नाईक आमचे कारिवली गावचे समाजसेवक आणि एक उत्कृष्ट कबड्डीपटू. चांगली फिल्डिंग होते. लॉंग ऑफला एक सिंगल धाव आली. अभिषेकच्या बॅटमधून धावसंख्या झाली ती 25. 2 ओव्हरमध्ये विशाल 25 आलेले आहेत. आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये अजून 40 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे 20च्या सरासरीनं अजूनही 2 ओव्हरमध्ये 40 धावा बनवायचे आहेत. मेघनाथ भाऊ आपण स्वागत सन्मान घेऊया का. मान्यवर कक्षामध्ये नीलम नाईक आहेत, विद्येश पाटील, आयोजन कमिटी तुमचा झाला. 12 मध्ये 40 धावांचं लक्ष बाकी आहे. नक्कीच जय बजरंग कारिवली सिनियर 40+ ची एवन जोडी गुरु पाटील आणि संदीप नाईक कडून आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाला या आयोजनासाठी आणि नियोजनासाठी शुभेच्छा. धन्यवाद गुरु पाटील, थँक्यू संदीप नाईक. कॉम्बॉक्स. तर जाऊया आपण व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर सर्व संघाचे सर्वेसर्वा आणि वडूनगर गावातील उद्योगपती विदेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते केले जाईल. एक चांगलं व्यक्तिमत्व, खरं तर उद्योग क्षेत्रामध्ये वडूनगर गावचं नावलौकिक करणारे हे व्यक्तिमत्व आज छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघ चालवत आहेत. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते. गणेश या गणेश पाटील ज्युनियर गणेश यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. पूर्ण संघाचे सर्वेसर्वा जगदीश पाटील विद्यमान सदस्य आहेत नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते केले जाईल. सचिन स्पोर्ट पूर्ण संघाने आज जबरदस्त परफॉर्मन्स, खास करून त्यांचे बंधू करणने जबरदस्त परफॉर्मन्स केला. जगदीश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. थँक्यू सो मच. ओ टू कायम केनी सर. खूप खूप धन्यवाद. आज सचिन स्पोर्ट पूर्ण संघामध्ये दीपा म्हात्रे याच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी आणि नक्कीच दोन्ही सामन्यातून काय चांगली कामगिरी राहिलेली आहे. स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचे विकास मुकादमनं सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. जर या आजच्या गटातून जर ते क्वालिफाय झाले तर त्यांच्याकडून बोकड आहे. बघूया आजच्या गटातून जरी निघाले तरी त्यांना बोकड आहे. बघूया इथे 12 मध्ये पाहिजे होते 40, 2 चेंडूमध्ये आली 1, आता 10 मध्ये 39. मच्छिंद्र पाटील ओव्हर नंबर 3. इथे चेंडूला खोदून काढलाय, फटका फसलाय, झेल ड्रॉप केलंय गणेश बाबानं. क्रिकेटमध्ये झेलला खूप महत्व आहे. इथे बघूया विकेट उमेश चौधरीची आलेली आहे. काय थ्रो केला होता, वा. मच्छिंद्र पाटीलनं अखेरकार मोठा अडचण दूर केलेला आहे उमेश चौधरीचा. धावबाच्या स्वरूपात उमेश बाद होतोय. 9 मध्ये 38, 1 धाव. रोहन तरे एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. नवीन फलंदाज पंकज. नक्कीच आज मोहनदादा भोईर यांची अनुपस्थिती या संघाला भासवते.
कारण की वरालदेवी ताडाली संघ बांधणीसाठी मोहनदादा भोईर यांची खूप मोठी कामगिरी योगदान आपण पाहिलंय. उमेश चौधरी असतील, दत्ता पवार, कपिल गायकवाड, निलेश चौधरी साहेबांचा संघ आहे. सुरेख चेंडू, अगदी ऑफ ब्रेक चेंडू काहीसा पडल्यानंतर लेगस्टिकच्या दिशेनं वळवण्याचा प्रयत्न केलाय मच्छिंद्र पाटीलनं. मच्छिंद्र पाटील, मच्छिंद्र घरात, नक्कीच अगदी मच्छिंद्र घरात यांना आपण शॉर्ट थर्डमॅनला पाहतोय. इनफिल्डच्या आतमध्ये उभे आहेत. इथे हा फटका आडव्या बॅट न केलेला आहे. काऊ कॉर्नर रिझर्वला प्रोटेक्शन आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू होतोय नवीन डेंजर एंडला आणि इथे आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. 2 धावा इथे आलेत पंकज साठी. संघाची टोटल झाली 29. 7 मध्ये 36, 7 मध्ये 7. इथे हा चेंडू वाईड आलाय. वाईट धाव, वाईटच्या स्वरूपात एकदा वाईट करायचे. धाव संख्या 30. 7 मध्ये 35. या चेंडूवर विकेट आली पंकजची. ओव्हर नंबर 3 कंप्लीट झालाय आणि धावा बनले 30. आता उर्वरित 6 मध्ये 35. 6 मध्ये 6 उडवावे लागतील. नक्की सूर्यकांत मोरे सर आम्हाला जोडलेत. आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली आयोजित उपसरपंच चषकासाठी सूर्यकांत मोरे सरांनी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद सूर्यकांत मोरे सर. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत आणि जोशीलवन भादवड या टीमला त्यांनी बेस्ट ऑफ लक सांगितले. धन्यवाद. 1 ओव्हर 35 आणि गोलंदाजीसाठी आलाय सुभाष पाटील. संघातील एक सर्वात चांगला गोलंदाज म्हणून जय गावदेवी काठी संघाकडून सुभाष पाटीलचं नाव लौकिक आहे. बघूया स्ट्राईकला नवीन असेल, नॉन स्ट्राईकला फलंदाजाचं नाव सांगा. शेट्टी. शेट्टी चला नवीन. इथे पहिला चेंडू सिंगल घेतली जात नाही नवीन कडून. नक्कीच अगदी सुभाषनं पहिला चेंडू चांगल्या लाईनात लेंथ मध्ये टाकलाय आणि या सामन्यावर आता जय गावदेवी काठी संघाची पकड मजबूत झालेली आहे. जोशी 11 भादवड ए टीम, चला आपण पूर्व तयारीला लागा. सामना संपल्या बरोबर लगेच आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. क्या बात आहे. चेंडूला स्केअरमध्ये विकेट केलेत. अतिशय चांगला अगदी ते प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळाले. मात्र फटक्यानं काहीसा उशीर झालाय वरालदेवी ताडाली संघाच्या फलंदाजांकडून. चौकारांनी धावसंख्या झाली ती 34. 34 धावा. 4 मध्ये 31. 4 मध्ये 4 जरी ठोकले तरी मात्र ते पराभव टाळू शकणार नाहीये वरालदेवी ताडाली टीम. अगदी ऑल इज वेल आहे. जय गावदेवी काटे भिवंडीची टीम. इथे हा फटका चालला अगदी लॉंग ऑफ रिझनला. चांगली फिल्डिंग होते. फक्त 1च धाव मिळेल आणि आता फक्त विजयापासून 3 चेंडू दूर आहे जय गावदेवी काटे. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे. सुभाष पाटील आज या स्पर्धेतून 4थ्या क्रमांकाचं ओव्हर दिलेलं आहे. चांगली गेम प्लॅनिंग जय गावदेवी काठी संघाची आपल्याला पाहायला मिळते. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू. इथे बॅटची कडा. नक्कीच फलंदाज शेट्टी झेलबाद झालेत. इस्टनच्या मागे चांगला झेल टिपलाय. आतापर्यंत 6 फलंदाज बाद झालेत वरालदेवी ताडाली संघाचे 22 चेंडू मध्ये आणि धावा बनवलेत 35. 64 धावांचं आव्हान असताना
दत्ता पवार न्यू बॅटर मैदानामध्ये दत्ता पवार आलेत. शेवटचे 2 चेंडू आहेत. क्या बात आहे. हा चेंडू देखील अतिशय चांगल्या टप्प्यावर आपण पाहिला आहे. इथे शेवटचा चेंडू खेळण्यासाठी नवीन न स्ट्राईक स्वतःवर घेतलेले. बघूया चौकार येईल की षटकार येईल. धाव पराभवाचं अंतर फक्त धावाने आता कमी होईल, कारण की या सामन्यावर विजय संपादन करण्यासाठी फक्त 1 चेंडू गावदेवी काटे संघाच्या गोलंदाज सुभाषला टाकायचा आहे. पहिला विजय होईल उपसरपंच चषकाचा, जय गावदेवी काटे संघाचा. आणि हा शेवटचा चेंडू नवीन उडवलाय आणि नवीनचा देखील झेल टिपला. इथे विकेट येईल सुभाष पाटीलच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. नक्कीच आपण देऊया या सामन्यातील सामनावीर खेळाडूला. सामनावीर पारितोषिक नाव आहे महेश, ज्याच्या बॅट मधून आलेत नाबाद 35 आणि गोलंदाजीतून 1 विकेट. अभिनंदन महेश अँड ऑल टीम. जय गावदेवी काटेई आणि छायाताई पाटील यांच्याकडून या संघासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. विनोदजी पाटील माजी सरपंच काटेई आणि त्यांच्या सौभाग्यवती छायाताई विनोद पाटील यांच्याकडून काटेई संघाला रोख रक्कम 2100 रुपयाचं पारितोषिक देखील आलेलं आहे. नक्कीच 5 मधून 2100 वसूल झालेत आणि मॅन ऑफ द मॅच म्हणजे 5000 रुपयाची प्रवेश फी आहे ती जवळ इथे वसूल झालेली आहे. चला आपण सामनावीर पारितोषिक देऊन सन्मानित करूया महेश या खेळाडूला. नक्कीच आम्हाला सामनावीर पारितोषिक स्पॉन्सर केलेले आहेत संदेश शेठ म्हात्रे, त्यानंतर साजन पाटील कारिवली, कुणाल पाटील ग्रामपंचायत सदस्य कारिवली, कल्पेश बंटी नाईक सिव्हिल इंजिनियर, सचिन रामचंद्र पाटील मनसे विद्यार्थी सेना भिवंडी तालुका अध्यक्ष सतीश नाईक आणि वैभव पाटील यांच्याकडून O2 चिकणे सर. सर्वात प्रथम आपण विनोदजी पाटील माजी सरपंच काटे यांच्याकडून ट्रॉफी पारितोषिक देऊया महेश याला. अभिनंदन महेश, जबरदस्त परफॉर्मन्स. त्यानंतर उपसरपंच राजेश म्हात्रे यांना विनंती करेन की आपण नेक्स्ट जे गिफ्ट आहे ते गिफ्ट प्रदान करायचं आहे. त्यानंतर विद्यमान सरपंच काटई छाया विनोद पाटील यांच्याकडून 2100 रुपयांचं पारितोषिक. टाळ्या वाजवा छायाताईंसाठी. येस, 2100 रुपयांचं पारितोषिक दिलं जात आहे. त्यानंतर या स्पर्धेच्या नक्कीच ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय, पूनमजी पाटील, आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते पुढचं जे पारितोषिक आहे दोन्ही आपल्या महिला भगिनी यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट हा पुरस्कार देतोय. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट विभाग प्रमुख नीलमजी नाईक उद्योगपती कारिवली यांच्या शुभ हस्ते आपण पुढचं हे गिफ्ट सॉफ्ट ड्रिंक प्रदान करतोय महेश याला. त्यानंतर वरालदेवी ताडाली संघाचे संघनायक उमेश चौधरी आपण समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. वरालदेवी ताडाली संघाचे संघनायक. त्यानंतर माजी सरपंच काटई चिंतामणजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण चिंतामणजी घरत यांच्या शुभ हस्ते प्रशांत कॉर्नर ची ही मिठाई स्वीट बॉक्स महेश याला देतोय. हे सर्व पारितोषिक जे प्रदान केलेले त्या सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार.
पाहू शकता आपण छाया विनोद पाटील विद्यमान सरपंच काटे यांच्या मार्फत 2100 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यासोबत फोटो सेशन आपल्या गावची टीम आहे आणि कारिवली गावच्या सुकन्या आहेत छायाजी. राजेश भाऊ आपण थांबा जरा, आपलाही स्वागत आणि सन्मान होईल. विद्यमान उपसरपंच काटे राजेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल.